ओके, सर्वांना नमस्कार. भारतीय हवामान खाता त्याच्यासोबत आपले जो SDRFचा जो कंट्रोल रूम आहे, NDRFचा कंट्रोल रूम, या सर्वांनी आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आज सकाळी या संदर्भामध्ये आढावा घेतला. या अनुषंगाने आज एक क्लाउड बस्ट लाईक सिच्युएशन असा जाहीर करताना एक वॉर्निंग इश्यू करण्यात आली. हा वॉर्निंग 7 जुलै 2026 म्हणजे उद्याच्या दिवशीसाठी आहे. या अनुषंगाने आपल्याला पूर्ण तयारी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. याचा जो एपिसेंटर या प्रेडिक्टेड एपिसेंटर आहे ते नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरमध्ये दर्शवण्यात आलेली आहे. ते कदाचित त्र्यंबकेश्वर तालुकामध्येही राहणार आहे आणि या जो एपिसेंटर आहे ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या 3 तालुक्याचे क्षेत्रामध्ये राहणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्याच्याशिवाय आपले नाशिक तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपला पश्चिम पट आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. परंतु एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशनमध्ये, ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो, त्याचा जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून ॲक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की सर्व अनुषंगाने गोष्टीचं नियोजन आपल्याला करायचे आहे. त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेले निर्देशानुसार खालीलप्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे. नंबर 1 की उद्याच्या दिवशी नाशिक शहर वगळून नाशिक शहरच्या संदर्भामध्ये म्हणजे पाऊस राहणार आहे, परंतु त्याचा जो स्थानिक नियोजन आहे नाशिक शहर महानगरपालिकाचे सन्माननीय महापौर आणि सन्माननीय मनपा आयुक्त आज करणार आहे. परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे नाशिक तालुक्याचे, इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल, या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे. सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा. आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तो कुठल्याही प्रकारचा प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये. काही रस्ते आपण बंद करणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे त्याची एक यादी काही वेळात PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक डायव्हर्जनचे काही आदेश काही वेळात आपण आपल्या समोर देणार आहे. परंतु माझी सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना यही विनंती राहील की कारण नसताना आपण बाहेर पडू नये. पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे. ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावा, जेणेकरून त्या ठिकाणी आपलं माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्र्यंबकेश्वर देवस्थानला येणं टाळावा. तसेच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या लो लाईंग रिजन्स आहे, ज्या ठिकाणी फ्लड प्रोन लो लाईंग रिजन्स आहे त्या गावाची यादी आणि त्या लोकेशन्स आपण सांगितलं आहे. परंतु याच्यामध्ये मेजर अडचणी कुठे येतो आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडे फ्री फ्लोईंग नदी आहे, म्हणजे पहिला बंधारा आणण्याचे पूर्वीचे फ्री फ्लोईंग नदी. जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाला असं सूचना देण्यात आली आहे की जो फ्री फ्लोईंग नदी आणि छोटे बंधारे आहे ज्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रेशर आला तर ते फुटण्याची शक्यता असते, त्याचे गेट कृपा करून उघडून ठेवावा असं त्याला सूचना अगोदरच देण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत जो लो लाईंग रिजन्स आहे, जो नदीच्या साधारण पाणी स्तर प्लस 2 मीटरचे रेंजमध्ये असलेले जेवढे भाग आहे त्या सगळे घर असेल या कुठले इतर स्ट्रक्चर्स असेल, जनावरांचे गोठे असेल, त्या सर्वांना शिफ्ट करण्याची सूचना या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळे ठिकाणी देण्यात येत आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
यदि पाणी फ्लोला कुठल्या प्रकारची अडथळा असेल तर त्याला आता आज दुपारी स्वच्छ करून घेण्यासाठी सर्व नगरपालिकेला ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेल्या आहे की पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारचा बाधा राहू नये आणि पाणीचं डायरेक्शन असा असावा जेणेकरून जास्त पाणी आला तो म्हणजे ते कुठल्या घरामध्ये शिरणार नाही याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे। तसेच जो काही स्ट्रक्चर्स अनस्टेबल असेल ज्यांच्या खाली सब सरफेस फ्लो असेल त्या ठिकाणी पण त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लँडस्लाइड प्रोन विलेज एक भी नाही आहे, परंतु आपल्याकडे ये जो दगड पडतो त्यासारखे काही गाव आणि लोकेशन्स आहे त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे। पीडब्ल्यूडी आणि इरिगेशन विभागाला विशेषतः सूचना आहे की जो मायनर स्ट्रक्चर्स आहेत त्याला हे करावा आणि जो फ्लड कंट्रोलचे जे काही मेकॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशेष नियोजन करावा। जो कालवा आहे जो कॅनल्स आहेत त्याला रिकामी ठेवावा सो दॅट ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये सोडता येतो ते ऑटोमॅटिकली तिथून जाणार आहे। हे सगळे गोष्टीचं नियोजन या अनुषंगाने करण्यात आलं। आणि शेवटची गोष्ट आहे की ॲम्ब्युलन्सेस असेल शासकीय कर्मचारी आणि अधिकारी असेल सगळेजण फील्डवर येणार आहे। त्याच्यासोबत JCB या पोकलँड जो आपले अर्थ मूव्हर्स असतो त्यांचे आपण रिक्विजिशन विथ लेबर आपण केलेलं आहे जेणेकरून या सगळ्याच्या अनुषंगाने काय काय म्हणजे आपली पूर्ण तयारी या संदर्भामध्ये असावा। काही ठिकाणी एक्सेस प्रिपरेशन पण आपण करतोय जेणेकरून हे जो एपिसेंटर या लोकेशन यदि शिफ्ट झाला तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडथळा होणार नाही। नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या 5 तालुक्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद राहणार। आठवडी बाजार ओन्ली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण मध्ये बंद राहणार आणि कारण नसताना प्रवास टाळण्याची सर्वांना सूचना परत देण्यात येत आहे आणि शेतकरीला पण विनंती करण्यात येत आहे की कारण नसताना आपण शेतामध्ये पण जाऊ नये बिकॉज फ्लड पाणीचा लेवल अगर सडनली वाढला या घटला त्याच्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे कुठल्या प्रकारचे अपघातात्मक धोका होऊ नये। शेवटचा विषय आपल्याकडे असलेले जो वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी पोलीस आणि होमगार्डच्या माध्यमातून आणि आपदा मित्रांच्या माध्यमातून आपण बंदोबस्त ठेवणार आहे आणि त्यासोबत जो आपले जो लो लाईंग ब्रिजेस आहे त्या ठिकाणी पण आपले म्हणजे डायव्हर्जन्स आणि रोड ब्लॉकेजेस राहणार आहे जेणेकरून तिथे कुठल्या प्रकारची गर्दी होणार नाही। आणि SDRF धुळेची एक पथक नाशिक शहरामध्ये आपण म्हणजे रेडी अवस्थेत ठेवणार आहे की यदि कधी डिप्लॉयमेंटची गरज पडली तो आपण करणार। त्याच्यासोबत रेल्वे विभागाला पण आपण कल्पना दिलेली आहे क्योंकि इगतपुरीचा जो मार्ग आहे ते मोठ्या प्रमाणात या मुंबईला जोडणारे आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असलेला मार्ग आहे तो त्या ठिकाणी इगतपुरी च्या भागासाठी या जो हवामान खात्याचा अंदाज आहे त्याची माहिती आपण रेल्वे विभागाला पण आपण पोहोचवलेली आहे। याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी आणि आपदा विभागाचे अधिकारी या सर्वांना हायेस्ट अलर्टवर आपण ठेवलेला आहे जेणेकरून कुठल्याही प्रमाणात कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही, कुठल्याही जीवांच्या हानी होणार नाही, कुठल्याही प्रॉपर्टीचे पण नुकसान होणार नाही या आपला पूर्ण प्रयत्न आहे। आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सतर्क राहा, कुठलेही गड किल्ल्यात कृपा करून जाऊ नका, कुठलेही ट्रेकिंग वगैरेसाठी आपण उद्या जाऊ नका आणि विशेषतः जो आपले वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी कृपा करून गर्दी या करू नका एवढी माझी सर्वांना सूचना आहे। परवाच्या दिवसाचा जो हवामान आहे हवामानचा अंदाज आहे त्याचा विचार करून उद्याच्या दिवशी याच्यामध्ये काय अपडेट असेल तो ते परत आपल्याला कळवण्यात येईल, परंतु उद्याच्या दिवशी साठी जो हवामानचा अंदाज आलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आदेश दिलेला आहे नाशिक जिल्ह्यासाठी त्या आदेशानुसांगाने आपण या सगळे नियोजन केलेले आहे। धन्यवाद। आपल्याकडे डिझास्टरचे कंट्रोल रूम कंटिन्युअसली असतो, त्या डिझास्टरचा कंट्रोल रूम आहे त्याच्यासोबत पोलीसचा जो 112 नंबरचा जो कंट्रोल रूम आहे, 108चा कंट्रोल रूम आहे, फायर ब्रिगेडचा कंट्रोल रूम आहे, सगळ्यांना आपण एकत्रितपणे म्हणजे कोलॅबोरेशन आणि कोऑर्डिनेशन करतो आणि आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटचे जेवढे वाहन वगैरे जसे गुरखा वाहन जो आले होते क्विक रिस्पॉन्स वाहन ते पण 4 वाहन आपण या परिसरामध्ये उद्या पाठवतोय। पोलीस आणि याच्यामध्ये मोठं काम जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार आहे याच्यासाठी सगळे नियोजन जिल्हा परिषदच्या माध्यमातून पण करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी कुठल्याही बेसिकली सतर्कता अगर आपण हे केलं म्हणजे भरपूर वेळा आपले पश्चिम घाटमध्ये क्लाउड बस्ट सारखी परिस्थिती झाली आधी पण आणि परंतु त्याच्यामध्ये कुठलेही अपघात झाला नाही, त्याचे मूल कारण असतो की आपण व्यवस्थित यदि नियोजन केलं तर सगळ्या प्रकारचे अपघात आपल्याला टाळता येतो।
नाही, ते बोट्स आणि बाकी गोष्टी जो याच्यामध्ये आहे आपल्याकडे NDMA माध्यमातून त्याचे रेग्युलरली ऑडिट होतो आणि त्याच्यासोबत त्याची इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं पण काम आहे. आता आपण एक सेंट्रली गोडाऊन वगैरेमध्ये ते ठेवलेली आहे, परंतु क्लाउड बसमध्ये फ्लॅश फ्लड सारखी परिस्थिती निर्माण होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या यंत्रणा लागणार आहेत सगळ्या गोष्टी आता आपण मूव्ह करतोय सगळ्या ठिकाणी आणि आज संध्याकाळपासून आपण उद्या परवा सकाळपर्यंत आपण हायेस्ट अलर्टमध्ये राहणार आहे. कारण असताना लोकांनी बाहेर जाणं टाळावा आणि सेफ स्ट्रक्चर्समध्ये स्वतःला ठेवावा. एवढा अगर आपण केला तर कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. स्पेसिफिक भागमध्ये क्लाउड बस्ट अगर जो होतो, मी आपल्याला एक म्हणजे ज्यावेळी मॉइश्चर लेडन हे जो क्लाउड्स असतो ते म्हणजे डोंगराच्या वरच्या भागात येतो, खाली प्रेशर ड्रॉप होतो. म्हणजे अगर कूल क्लायमेट असेल त्याच्यामध्ये सडन प्रेशर ड्रॉप होतो आणि त्या ठिकाणी सगळे जो म्हणजे वादळ आहे त्या ठिकाणी जेवढा मॉइश्चर त्यांच्याकडे असेल ते हे होतं. तर याच्यासाठी जो विशेषतः जो पश्चिम भाग असतो आपल्या याच्यामध्ये त्या जास्त म्हणजे धोका म्हणजे त्या ठिकाणी जास्त होण्याची शक्यता असते आणि त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आलं. मी जसं आपलं सांगितलं इगतपुरी म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुका मेन आता वॉर्निंगमध्ये आलाय, परंतु त्र्यंबकेश्वरचे लगत असलेला जो इगतपुरी तालुका आहे आणि त्याच्या लगेच असलेला जो नाशिकचा तालुका, हे तीन जो ट्राय जंक्शन भाग आहे त्या ठिकाणी मोठा पाऊस आणि त्या ठिकाणी क्लाउड बस्टमुळे दोन गोष्टी असतो की अगर जोरात पाणी आलं आणि तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये अगर असेल, कुठले सपोर्ट स्ट्रक्चर नसेल तर 2-3 प्रकारचे अपघात असतो. बिल्डिंग्स जो वीक स्ट्रक्चर असेल बिल्डिंगच्या तर ते बिल्डिंग्सच्या छत वगैरे कधी कधी पडतो. त्याच्याशिवाय पाणीचा जो प्रेशर असतो फ्लो असतो तो फ्लॅश फ्लडिंग होतो, ते दुसरा विषय. आणि तिसरा जो आहे की हे जो आहे म्हणजे लँडस्लाईड या लूज बोल्डर्स वगैरे असेल तर ते बाहेर पडतो. तर हे असे 3 प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होणार. नाही, त्र्यंबकेश्वरमध्ये जसं मी म्हटलं ना, काही इंटरनल रोड्स मेजर रोड्स क्लोजर नाही आपल्याकडे, परंतु काही गावाचे रस्ते जो आहेत त्याला आपल्याला क्लोज करण्याची वेळ येत आहे. त्याची एक स्पेसिफिक यादी मी काही वेळात DIOच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित करणार आहे. तो रोड क्लोजर्स ज्या ठिकाणी करण्याची गरज आहे ते आपण करणार आहे. त्याच्याशिवाय लोकांना मेजर जो रिस्क आहे जो म्हणजे जो वीक स्ट्रक्चर्स आहे, वीक स्ट्रक्चर्समध्ये गोठे विशेषतः असतो, काही जण काय असे छत असतो ज्या ठिकाणी अगर जोरात पाऊस पडला तर त्या म्हणजे तुटण्याची शक्यता असतो त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण जो काही नियोजन आहे ते आपण करतोय. याच्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग गाईडलाईन्स आहे, भारत सरकारचे NDMAनी गाईडलाईन्स इश्यू केला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आज सन्माननीय CM साहेबांनी काय अतिरिक्त खबरदारी सांगितलेली आहे. त्या सर्वांच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितलं त्या सरांच्या सूचनानुसार आपण सगळ्यांचे नियोजन करतो. 112 नंबर जो पोलीसचा हेल्पलाईन आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर असतो आणि कोणाला अगर अपघात झाला तर 108 नंबर ॲम्ब्युलन्सच्या फायर ब्रिगेडला पण आपण कॉल करू शकतो. हे तीनोच्या आपण संयुक्तरित्या आपण फर्स्ट रिस्पॉन्स याच्यामध्ये देणार. या संदर्भामध्ये माझी सन्माननीय महापौर आणि सन्माननीय आयुक्तांची दोनोशी चर्चा झालेली आहे. नाशिक शहराच्या वरच्या ते हवामानचा अंदाज ते घेत आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या जो रेग्युलर तयारी असतो ते करत आहे आणि नाशिक शहर परिसरामध्ये त्यांना काही नियोजन करायचं ते त्या अनुषंगाने करत आहे. तर याच्या अनुषंगाने उद्या कुठल्याही जिल्हाभरात कुठल्याही परीक्षा नाही आहे, त्या मला जो शिक्षण विभागाने जो सांगितलं तो परीक्षा नसल्यामुळे यदि लेट्स से की कुठल्या एक भागमध्ये आपण जसे सिन्नरमध्ये आपण शिक्षण घेत आहे परंतु आपण राहतात त्र्यंबकेश्वरमध्ये आणि डेली आपण प्रवास करत असेल तर आपण उद्याचे दिवस शाळा कॉलेजला नाही गेले तरी चालेल, परंतु कारण नसताना जरासा बाहेर पडणं आपण टाळावा. नाशिक शहराच्या ते लोकलाइज अंदाज घेऊन कुठले वॉर्डमध्ये काय नियोजन करायचं ते करत आहे. त्याची ते वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचे ते अनाऊन्स करणार नाही. आत्ताचे स्टेटसमध्ये मिलिटरीला आपण कल्पना दिलेली आहे की म्हणजे स्टेशन कमांडर साहेबांना आपण कल्पना दिली आहे की असा हवामान खात्याचा अंदाज आहे, परंतु आपला जो फर्स्ट रिस्पॉन्स आहे ते स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून असतो, दुसऱ्या लेवलवर आपला SDRFच्या माध्यमातून असतो आणि ते दोनों झाल्यानंतर अगर त्याच्यापेक्षा मोठा अपघात अगर झाला तर मिलिटरीची मदत आपण घेतो. मिलिटरीची पण रिस्की पॉईंट्सच्या दरवर्षी त्यांचे व्हिजिट्स होत असतो, त्या व्हिजिट्स पण नाशिक जिल्ह्यात झालेले आहे. तो आपण हायेस्ट लेवल ऑफ प्रिपेअर्डनेसमध्ये आहे, परंतु फर्स्ट रिस्पॉन्स आणि सेकंड रिस्पॉन्स जो आहे दोनों आपण तयार करून ठेवतो. आता नाही, त्याच्या अनुषंगाने मतदार यादी पुनर्निरीक्षणचे कार्यक्रम तो जुलै महिनाभरात चालू आहे.
तो असा काही नाही की ते उद्याच्या दिवशी स्पेसिफिकली काय असा विशेष हे आहे. दुसरी गोष्टी जो आहे की आपला जो समृद्धी महामार्गवर जो अपघात होण्याचा जो प्रमाण असतो बिकॉज लोक म्हणजे स्पीडमध्ये जातो. हायवे पोलीसला पण कल्पना देण्यात आली आहे की आपण स्पीड लिमिट जो आहे ते जरासं रेग्युलेट करावं आणि 40 या 50च्या स्पीडपेक्षा जास्त त्यांचे नॉर्म्स आहे, अलग अलग लोकेशनचे अलग अलग आहे. तो त्याच्या अनुषंगाने त्यांनी योग्य नियोजन योग्य स्तरावर करावा आणि ते व्यवस्थित डिस्प्ले समृद्धी आणि MSRDC आपल्या स्तरावर करणार आहे. नाही, अजिबात कुठलेही मेजर रोड्स आपण बंद करणार नाही. ओनली काही मायनर रोड्स आहे जो VR ODR सारखे रस्ते आहे ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी लूज बोल्डर्स आहे साईडमध्ये त्या लोकेशन्सला फक्त एक प्रिकॉशन म्हणून आपण काय वेळासाठी ज्यावेळी पाऊस जोरात चालू असेल या लो लाईन ब्रिजेस असेल त्या लोकेशनचं फक्त आपण हे करणार आहे. त्याच्यासोबत आपण हे पण DHOच्या माध्यमातून खबरदारी घेतोय की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये जो महिलांचे ड्यू डेट असेल त्या सगळ्या महिलांना हॉस्पिटलमध्ये आजच ऍडमिट करण्याची मोहीम घेतोय. त्याच्यामध्ये काही लोक सहकार्य करत नाही. माझ्या आपल्या माध्यमातून पण विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं. नाही, त्र्यंबकेश्वर परिसरचे सगळे जो धार्मिक स्थळ आहे आणि ट्रेकिंग मी ऑलरेडी सांगितलं की ट्रेकिंगचे स्थळ सगळे आपण बंद केलं. नाही, पूर्ण गाव स्थलांतरित करण्याची गरज नाही, परंतु काय वाडे जो स्थलांतरित करायचे ते स्थानिक परिस्थिती बघून सूचना दिलेली आहे. NDRFची पथक इकडे नाही आहे, SDRF आपल्याकडे मॅप झाली आहे, तर धुळेची एक पथक आपल्याकडे राहणार. नाही, शाळा कॉलेजचा निर्णय 5 तालुका पेठ दिंडोरी आणि 3 तालुका जो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी. नाही, खासगी स्थापना जो आहे ते नेगोशिएशन इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे चालतोय. तो आव्हान आपण करू शकतो की ते तुम्ही याच्यामध्ये म्हणजे तुम्ही वर्क फ्रॉम होम वगैरे अगर करता आला तो करावा. बाजार जो असतो बाजारपेठ जो असतो जसं आठवडी बाजार बिकॉज ग्रामीण भागमध्ये जो बाकी बाजार आहे ते लोकलाइज्ड आहे, परंतु आठवडी बाजारमध्ये परिसरचे लोक येतात. तो आठवडी बाजार आपण उद्याच्या दिवशीच्या बंद केलेला आहे आणि त्याची सूचना पण तहसीलदारांनी सगळ्यांच्या माध्यमातून देण्यात आली. गंगापूर धरणात आता पाणी साठा जो आहे तो सध्या तरी कमी दिसतोय, मात्र हा जो एरिया जो आहे तो सगळा त्याचा पाणलोट क्षेत्र आहे गंगापूर धरणाचा. पण गंगापूर धरणाचे दरवाजे नाही, गंगापूर धरणाचे दरवाजे बंदच राहणार. त्याच्या एवढा म्हणजे गंगापूर धरणाचा जो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ते फारसा नाही आहे, म्हणजे फार आहे. तो याच्यामध्ये जो पाऊसच्या पाणी सडनली पण आलं तर 10 to 15% फरक पडणार त्याच्यामुळे. तो त्याच्यामध्ये गंगापूर यासारखा मोठ्या धरणाला कुठल्याही प्रकारचा आपलं विशेष करण्याची गरज नाही. गंगापूर धरणाचे गेट बंद ठेवून आपल्याकडे जो नाशिक शहरामध्ये जो पडणारे पाऊस आहे त्याच्या कंट्रोल आपल्या व्यवस्थितपणे फ्लड कंट्रोलमध्ये करता येतो. जसं मी आपलं आधी सांगितलं, फ्लड कंट्रोलसाठी या एक धरणच्या जो हे गंगापूर धरण आहे यासारखे जो मोठे मेजर डॅम्स असतो ते हेल्प करणार आहे. आपला जो मेजर कन्सर्न आहे जो मायक्रो डॅम्स आहे, जो छोटे छोटे धरण आहे जो ओव्हरफ्लोमध्ये जातात आणि त्या ठिकाणी अगर स्टीलचा गेट अगर बंद असेल, जो त्यांचा लोखंडी गेट असतो ते अगर बंद असेल तर त्या ठिकाणी म्हणजे ते ओव्हरफ्लोमध्ये जातात. तसा होऊ नये आणि पाणीचे फ्लो कंटिन्युअस असावा. ते जो मायनर इरिगेशन आणि मायक्रो इरिगेशन स्ट्रक्चर्स आहे त्याच्या पुरता आपण सूचना देतो की त्याच्या कमांड म्हणजे कंट्रोल आपण व्यवस्थित करा. मेजर अँड मीडियम प्रोजेक्ट्सला एवढा इश्यू होत नाही. सर असे किती आयडेंटिफाय केलेले आहेत छोटे छोटे यांच्याकडे बहुत छोटे गाव स्तरावरचे जो आहे ते म्हणजे भरपूर आहे. फॉरेस्टकडे काय आहे, ZP कडे काय आहे, स्टेट सेक्टरला काय, असे छोटे छोटे. धरण क्षेत्र वगळता बऱ्याच वेळेस पाऊस होतो आणि त्यामुळे गोदावरीला पूर येतो. आतापर्यंत आलेल्या पुरांमध्ये सायखेडा निफाड हा भाग नेहमी बुडतो. त्या दृष्टिकोनातून आपण तिकडे काही थोडं करतो नाही. त्या ठिकाणी आपला आपत्तीसाठी जो आपलं डायव्हर्स आणि बाकी जो आपली यंत्रणा आहे ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार. परंतु आज के डेटमध्ये त्या ठिकाणी म्हणजे आता जसं मी निफाडला मागच्या 2-3 दिवसमध्ये व्हिजिट करून आलो, तिथे जेवढा पाऊस पडलेला आहे तेवढा पाऊस आपण त्या ठिकाणची माती ऑब्झर्व करून जाणार आणि पूर येण्याची परिस्थिती तिथे येऊ नये त्याच्यासाठी आपले मेजर इरिगेशनचे जेवढे प्रोजेक्ट्स आहेत ते फ्लड कंट्रोलमध्ये चांगल्या प्रकारे काम करणार आहे. रेनफॉल मोठ्या प्रमाणात आहे परंतु स्प्रेड आउट आहे आणि आज के डेटमध्ये नाशिकचे ग्रेडियंट आहे बऱ्यापैकी. तो पाऊस म्हणजे याचा प्रॉब्लेम होण्याशी म्हणजे आपण होणार नाही. मेजर अपघात जो होतो क्लाउड बर्स्टमध्ये 3 प्रकारे आहे. एक, कुठल्या बिल्डिंगमध्ये अगर आपण असेल तो आपण त्या ठिकाणी ते बिल्डिंग कधी कधी तुटतो, दिवार तुटतो, हा एक विषय. नंबर 2, ज्या ठिकाणी आपल्याकडे सडनली क्लाउड बर्स्ट झाला तर कुठले म्हणजे लूज बोल्डर्स वगैरे असेल तर ते इकडे तिकडे पडणे. आणि रस्ता बंद होणे वगैरे.
नंबर 3 फ्लॅश फ्लडिंगसाठी, आणि ते फ्लड अगदी 5 मिनिटात 10 मिनिटात ते वाहून जातो पाणी, परंतु त्या 10 मिनिटसाठी फ्लॅश फ्लडिंग. तर हे 3 मेजर विषय असतो. तो रोप्स वगैरे आपल्याला ठेवावं लागतं. त्याच्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, सगळ्यांची प्रशिक्षण आहे, आपदा मित्र आहे, सगळ्या गोष्टीची आपण सूचना कल्पना सर्वांना दिलेली आहे. सर, विशेषतः नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसाचा फटका जो आहे तो सायखेडा आणि चांदोली या 2-3 गावांना बसून त्या गावामध्ये फारसं बऱ्या प्रमाणात पाणी जातं. त्याचं कारण असं आहे की सायखेडाचा जो पूल आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणवेली आहे, ते अद्यापही काढलेलं नाही. त्याच्यामुळे ते पाणी जे आहे ते त्या नदीतनं जाता गावात शिरतं असा अनुभव आहे. यावेळेला त्याबाबत काही प्रिकॉशन घेतले? हे आपण प्रिकॉशन घेतलेलं आहे. जसं मी म्हटलं की जो भी फ्री फ्लोईंग नदी या नाला आहे त्याच्या ॲव्हरेज लेवल +2 मीटर्स, जो भी 0 to 2 मीटर्समध्ये आहे, रेड लाईनच्या आत या रेड लाईनचे बाहेर पण असेल, परंतु विदिन 2 मीटर्स आहे, त्या ठिकाणी आपण प्रिकॉशनरी मेजर घेण्याची सूचना दिलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यात दिली आहे. या 5 तालुक्यातून जी हवाई सेवा होते किंवा जे काही असेल तर त्याला पण आपण काही अलर्ट देणार? नाही, हवाई सेवाच्या संदर्भात आपले जे मॉर्निंग फ्लाईट्स आहेत त्याच्या संदर्भात त्यांच्या DGCA कडून त्याला सूचना मिळतो, आणि रेल्वेची सेवाच्या जो टायमिंग्स या त्यांच्या जो रेल्वे ट्रॅफिकच्या विषय ते भुसावळवरून त्याला कल्पना दिलेली, ते त्याच्या संदर्भात ते नियोजन करत आहे. आणि रेल्वेच्या एक और गोष्टी सांगतो, त्यांचे जो एमर्जन्सी चे जो हे आहे व्हॅन, त्यांची जो एमर्जन्सी ट्रेन्स वगैरे आहे, ते आपलं जो लूप लाईन आहे नाशिक आणि देवलाली त्या भागामध्ये ते ऑलरेडी आज संध्याकाळपर्यंत मूव्ह करत आहे. नाही, याच्या गोदावरी घाटाचे जो काम चालू आहे त्याच्याबद्दल कुठलं इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाही. 2 कारण आहे. नंबर 1, याच्यामध्ये पूर्वतयारी त्यांच्याकडून झाली होती, आणि दुसरं, जूनच्या महिन्यामध्ये पाऊस पडला नसल्यामुळे त्यांना जास्त वेळ मिळाला. तो त्यांची जो अपेक्षा होती की ते कुठल्या स्टेजवर येऊन काम थांबवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त बरीच परिस्थिती ते आहे. सर, इगतपुरीचा जो बेल्ट आहे तिथे मध्य रेल्वेचं सेंट्रल आहे, तिकडनं बऱ्यापैकी रेल्वे जे आहेत या संदर्भात रेल्वे खात्याला जसं आपल्याला अबाउट 12 वाजता सूचना मिळाली, आपण रेल्वे खात्याला 12:30 पर्यंत कल्पना दिलेली आहे. रेल्वे खात्याने 2-3 प्रकारचे नियोजन केलेलं आहे. नंबर 1 आहे की त्यांचे जो एमर्जन्सी ट्रेन्स असतो ते या ठिकाणी त्यांनी मूव्ह केलेलं असं त्यांनी मला कल्पना दिली आहे. त्याच्याशिवाय त्यांचे पण रेल्वे ट्रॅफिकच्या आणि त्यांचे जो लाईन क्लिअर ठेवण्याच्या संदर्भात जो काही नियोजन असेल, वॉटर फ्लड मॅनेजमेंटचं नियोजन असेल, कुठले दगड वगैरे त्यांचे ट्रॅकवर पडलं असेल तर त्याच्या कसं काढायचं त्यांचे नियोजन असेल, ते सगळे गोष्टी ते करत आहे. ट्रेन टायमिंग्स या त्याच्या डायव्हर्जनच्या संदर्भात कुठले अगर सूचना असेल ते आपल्याला भुसावळवरून आपल्याला DRM ऑफिसमधून या सेंट्रल रेल्वेकडून आपल्याला कल्पना देणार. सर, पावसाळ्यामध्ये विशेषतः त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पैठण आणि भोसरीचं जे काही भावलीडे आहे तिथे नागरिक पर्यटक मोठ्या प्रमाणावरती जातात, हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात होते. त्या दृष्टीने आगामी काळात काय आपण तशा उपाय याच्या संदर्भात आपण ऑलरेडी 163 BNSS जो आधीच्या 144चा आदेश आहे ते आपण ये जो पर्यटक स्थळ आहे, विशेषतः जो वॉटरफॉल्स असतो, त्याच्याशिवाय जो आपले डॅमचे जो बॅकवॉटर्स आहे, स्पेशली मायक्रो डॅम्सचे बॅकवॉटर्स, बिकॉज तिथे पाणीचा लेवल फार लवकर वाढतो, याच्या संदर्भात आपण ऑलरेडी आदेश निर्गमित केलेला आहे. पोलीस आणि होमगार्डच्या माध्यमातून, आपदा मित्राच्या माध्यमातून तिथे बंदोबस्त पण ठेवणार आहे. परंतु पर्यटकांना माझी विशेष विनंती आहे की आपण या ठिकाणी विशेषतः पुढच्या 48 तासात जाणं पूर्णतः टाळावं. त्याच्या आपण स्थानिक नियोजन करायला सूचना दिलेली आहे. तो त्या त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी व तिथले जो तालुक्याचे जे तहसीलदार वगैरे ते नियोजन करतील. मी आणि CO साहेब पण तिथे लक्ष देणार, व्हिजिट करणार. तर त्र्यंबकमध्ये कुंभमेळ्याचे अनेक कामं अर्धवट आहेत. रस्ते म्हणजे गटार वगैरे, तर अशा ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता एरवी पण असते, उद्याला जास्त आहे. तर याबाबत काय नियोजन? आपण त्या ठिकाणी जो रस्त्यावर काम, त्र्यंबकमध्ये जवळपास 17 किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यापैकी ओन्ली 6 किलोमीटरचं काम आता सुरू करण्यात आलं आहे. त्याच्यावर ऑलरेडी रस्त्याचे डायव्हर्जनचे ऑर्डर्स पण आपण काढलेलं आहे, आणि लोकांनी तिथे जाणं टाळावा त्याच्यासाठी पण आपण सगळे बॅरिकेडिंग वगैरे लावलं आहे. परंतु काही लोक ते सगळे बॅरिकेडिंग असताना काही लोक काय करतात की तिथे म्हणजे रिकामी दिसतो म्हणून तिथे लोक जातात, बॅरिकेडिंग म्हणजे त्याच्यावर छलान करताना ते तिथे जातात, आणि फिर कधी कधी आपल्याला सूचना मिळतो की ते काहीतरी चिखळात अडकले वगैरे वगैरे. असा कृपा करून करू नये. आणि उद्याच्या दिवशी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये गर्दी होऊ नये या गोष्टीचा विचार करता आपण आजपर्यंत त्र्यंबकेश्वर देवस्थानला कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे बंद करण्याचा निर्णय आजपर्यंत कधी घेतला नाही. मागणी असताना घेतला नाही, क्योंकि आपल्याकडे गर्दी नियोजन आणि नियंत्रणाचं पूर्ण नियोजन आपल्याकडे आधीपासून होता. परंतु उद्याच्या हवामान खात्याचा अंदाज बघता, आपल्याकडे चालू असलेलं काम बघता, आणि काही लोक जो कारण असताना बॅरिकेडिंग सोडून जो लोक बाहेर पडताय,
आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता उद्याच्या दिवशीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानला बंद करण्याची सूचना आदेश आपण निर्गमित करतोय. सर हा स्पेसिफिक काही टाइम आहे का दिवसभर? उद्या दिवसभर ॲज अ प्रिकॉशनरी मेजर आपण बंद करणार, बिकॉज आपण अगर काही वेळसाठी बंद केला तो लोक तिथे गर्दी करून वेटिंगमध्ये राहतील की आता देवस्थान उघडणार आहे. तो या केसमध्ये आपण ॲज अ प्रिकॉशनरी मेजर आपण उद्यापासून बंद करतोय आणि परवा पण सकाळी 9 वाजता आपण उघडण्याची सूचना देतो. नाही, हा जो अलर्ट आहे हा स्पेसिफिक पिरियड साठी आहे का दिवसभर? नाही, आपल्याकडे जो अलर्ट हवामान खात्याकडून येतो ते दिवसभरसाठी येतो. तर हे 7th आपण पण पाहिलं असेल ते 7th साठी आहे आणि स्पेसिफिक जो आहे त्यांच्या जो एपी सेंटर जो ते असतो ते एपी सेंटर शिफ्ट पण होतो, बिकॉज ते जसे जसे म्हणजे प्रेशर ग्रेडियंट्स वगैरे जो शिफ्ट होतो त्या अनुषंगाने होतो. परंतु ते आत्ताचा जो अंदाज त्यांनी परिसरमध्ये दाखवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण बाजूच्या 5 तालुक्याला आपण पूर्णतः नियोजन करून घेतो. सर, एसटी महामंडळाला काही सूचना, कारण की त्यांच्या बऱ्याच बसेस ग्रामीण भागात जात असतात, तर त्या दृष्टीने काही नियोजन? एसटी महामंडळाला पण आपण सूचना देतोय की त्याच्यामध्ये जो बस रूट्स आहे ते ओनली मेजर रोड्सवर ठेवावा आणि कारण नसताना आपण हे टाळावा, परंतु पूर्णतः बसेस बंद करण्याची अजिबात सूचना आपण देत नाही. संबंधित विभागाच्या शासकीय कर्मचारी अधिकारी त्यांच्या सुट्ट्या होण्याची काय? ज्या वेळ हाय अलर्ट जाहीर होतो DDMAच्या माध्यमातून ते ॲज अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्या क्षेत्रीय अधिकारी आहेत ते आपण गावस्तरीय अधिकारी असेल या जिल्हास्तरीय अधिकारी असेल सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या इतर सगळे कामाला बाजूला ठेवून फक्त एक सिंगल कामाबद्दल लक्ष देण्याची सूचना असते. तो सगळे क्षेत्रीय अधिकारी ज्यापर्यंत या रेड अलर्ट जात नाही त्यापर्यंत सगळे क्षेत्रीय अधिकारी या एकमेव कामावर लक्ष देणार आहे. सर, आपण जे नियोजन केलेलं आहे 24 तासासाठी 48 साठी आता जो आपण नियोजन करतोय ते परवा सकाळी आतापासून 36 तासासाठी आपण नियोजन करतोय, परंतु विशेष खबरदारी जो आहे ते 7 तारीख म्हणजे उद्याच्या दिवससाठी आहे, जो आज संध्याकाळपासून परवा सकाळपर्यंत राहणार. पोलीस प्रशासनाची काय मदत घेतली जाते किंवा अतिरिक्त काही बंदोबस्त? पोलीस प्रशासनच्या सर्वात फर्स्ट रिस्पॉन्डर कुठलेही अपघातात्मक परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन असते आणि पोलीस प्रशासन सर्वात व्हिजिबल फोर्स असते आणि पोलीस प्रशासनाने ज्या वेळ अपघात घडलेले आहे त्या वेळ फार चांगला पुढे जाऊन काम केलेलं आहे. सर्वप्रथम जो आपण मदत घेतोय ते आहे की म्हणजे जो बंदोबस्त विभिन्न ठिकाणी लावण्याची जो मदत आपण घेतोय ते बंदोबस्त पोलीस प्रशासन आपल्याला देणार आहे विभिन्न लोकेशन्सला. दुसरे रोड डायव्हर्शनचा विषय जो आहे. तिसरा, इमर्जन्सीमध्ये काय रिस्पॉन्ड अगर करायचे असेल तर त्याच्यामध्ये PWD विभाग पण महत्त्वपूर्ण रोल अदा करणार आहे. रस्त्याला ओपन ठेवण्यासंदर्भात, टेम्पररी ब्रिजेस या कुठले वॉटरवे उघडून टाकण्याच्या संदर्भात, परंतु त्याच्यासोबत पोलीस प्रशासनाच्या पण ब्रिजेसवर गर्दी नियंत्रण इत्यादीमध्ये खूप मोठा रोल राहणार आहे. आणि फर्स्ट रिस्पॉन्डर आपल्यासाठी पोलीस प्रशासन आहे आणि शहरी भागमध्ये पोलीस अँड फायर दोघं आहे. तर हे सगळे लोक हायेस्ट लेवल्स ऑफ अलर्टवर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक तिकडे केली आहे? नाही, क्षेत्रीय अधिकारी म्हणजे सक्षम आहे, SP साहेब याच्यावर सांगतील, परंतु क्षेत्रीय अधिकारी सक्षम आहे. पोलिसांच्या नियोजनाबद्दल जर सांगायचं झालं तर ओव्हरऑल काय की ज्या ठिकाणी आपल्याकडे गर्दीचा मोठा एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी आता जर सांगितलं की बावडी डॅम आणि पैनी आणि त्र्यंबकेश्वरचा जो एरिया त्या एरियामध्ये आपण स्पेसिफिक ठिकाणी नाकाबंदी लावून प्रत्येक टुरिस्ट किंवा जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांना आवाहन करून आज रात्रीपासून आपली नाकाबंदी स्ट्रिक्ट राहील. आम्ही डे आणि नाईटचा सगळा बंदोबस्त आम्ही एकत्र करतो. हेडक्वार्टरमधून त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनला जो आहे तो फोर्स देण्यात येईल आणि त्याप्रमाणे नाकाबंदीचं सगळं नियोजन करून अनावश्यक पर्यटक त्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जसा वॉटरफॉलच्या संदर्भात सांगितला ते वॉटरफॉलचे मुद्दे आणि आमचं सगळ्या विभागाशी जे आहे ते विभागाशी अतिशय चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन राहील आणि ह्या कोऑर्डिनेशनच्या माध्यमामधून अनुचित कुठलाही प्रकार घडणार नाही आणि जर समजा अशा काही परिस्थिती तयार झाली तर तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देण्यात येईल. त्यासाठी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नियोजन, हेडक्वार्टरमधलं मनुष्यबळ, हेडक्वार्टरमधील अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे डे नाईटचा स्टाफ अशामुळे सगळ्या प्रकारचं नियोजन जे आहे ते सगळ्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल जेणेकरून आम्हाला रिस्पॉन्स तात्काळ त्या ठिकाणी करता येईल. पोलिसांचा हेल्पलाईन नंबर अति महत्त्वाचा म्हणून त्यांनी घोषित केला, तर त्यासाठी अतिरिक्त यंत्रणा त्या वापरली जाणार? आपल्याकडे 112चा जो नंबर आहे ना तो ऑलरेडी आपण त्यासाठी माननीय DG साहेबांच्या सूचनांप्रमाणे पण आणि आपण 112मध्ये मुद्दे याच्याप्रमाणे पण आपली अलर्ट त्या ठिकाणी लाईन असतेच. प्रत्येक कॉल आपण त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करतोच. आपल्याकडे जेवढे MDT त्या ठिकाणी डिस्पॅचर्स असतात तेवढे आपण अलर्ट ठेवतो. 24/7 आपलं कंट्रोल रूम ऑलरेडी पोलीसचं चालू असतं. फक्त कोऑर्डिनेशन म्हणून जे आहे SDRF सोबत असेल, त्याचबरोबर मेन डिझास्टर कंट्रोल रूम डिस्ट्रिक्टचा असेल आणि स्टेट डिझास्टर कंट्रोल रूम असेल, त्या सगळ्या संदर्भामध्ये आपलं जे कोऑर्डिनेशन आहे आणि त्या संदर्भातला जो अलर्टनेस आहे तो अलर्टनेस चांगला राहील. किती कर्मचारी सर?
रस्त्यावरती आता कर्मचारी जे आहेत, जसं आता आपण 5 तालुक्यांचा मेजर ज्या ठिकाणी तो उल्लेख केला, ते मेजर 5 तालुक्यामध्ये आपले जेवढे सगळे अधिकारी अंमलदार आहेत, त्याचबरोबर त्यांना एक्स्ट्रा फोर्स म्हणून जो आहे तो एक्स्ट्रा फोर्स म्हणून हेडक्वार्टरमधून आम्ही 100 कर्मचारी, त्याचबरोबर आमच्या 2 RCP आणि त्याच्यानंतर QRTच्या टीम ज्या आहेत त्या काही ठराविक लोकेशनला आम्ही लोकेट करून ठेवून देऊ. महत्त्वाच्या त्या नसतील तरी एखाद्या वेळी डिझास्टरला सुद्धा प्रत्येक मनुष्यबळ आपल्याला लागलं पाहिजे म्हणून. आणि त्याचबरोबर सरांनी जे आता सांगितलं, कलेक्टर सरांनी, की तुम्हाला ते गुरखा आणि बाकीचे सगळे आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी लोकेट राहतील आणि त्यांचं कॉर्डिनेशन आपण करून सगळ्यांचे फोन नंबर एकमेकाला देऊन आपण कॉर्डिनेशन व्यवस्थित पद्धतीने ठेवतो. तर पेठ त्र्यंबकचा जो तालुका आहे तो प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यांचा इलाका आहे. या ठिकाणी टॉवर्स वगैरे कोलॅप्स होऊ शकतात, मोबाईल संपर्क यंत्रणा कोलॅप्स होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे सॅटेलाईट फोन्स पण आहेत. तिथे तहसीलदारकडे सगळे सॅटेलाईट फोन्स वगैरे आपण दिलेलं आहे. सगळे प्रकारची आपत्तीच्या अनुषंगाने ज्या ज्या नियोजन आपलं करायचं, जिल्हा प्रशासन नाशिक त्याच्यामध्ये सगळे 54 विभाग आपण पूर्ण नियोजन याच्यामध्ये करणार आहे. पूर्ण यंत्रणा उतरणार आहे. त्याच्यामध्ये सगळे विभाग, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, इरिगेशन असेल, PWD असेल आणि बाकी जे उर्वरित विभाग आहे, फॉरेस्ट असेल, सगळेजण. आणि त्यासोबत नाशिक शहर महानगरपालिका असेल, त्यासोबत आपलं नाशिक शहर पोलीस असेल, सगळे लोक याच्यामध्ये त्यांचे क्षेत्रामध्ये योग्य नियोजन आणि कारवाई करणारच आहे. सर, अपघाताच्या दरम्यान आरोग्य विभागाचे किती कर्मचारी तैनात असतील? 100% राहणार. मी जिल्हा परिषद आणि आरोग्याचे काही नियोजन राहणार आहे. मी आदरणीय CO साहेबांना सांगतो जरा असं सांगावं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पण नियोजन करण्यात आलं. आरोग्याचे 2 प्रकार केले. एक जसं कलेक्टर सरांनी सांगितलं की ज्या डिलिव्हरी डेट दिवे पुढच्या 4 दिवसात त्या सगळ्यांना आम्ही PSC ला तिथंच ऍडमिट करणार आहे, तिथं पुढे प्रॉब्लेम नाही. आणि आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आम्ही आता सध्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. आणि जे हॉटस्पॉट आहेत तिथं 2 एक की इमर्जन्सी रिस्पॉन्ससाठी आपल्या PSCच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या टीम तैनात आहेत. आणि त्यानंतर पुढील 2-3 दिवसानंतर जे दूषित पाण्यामुळे रोगराई येऊ शकते अशा आम्ही हॉटस्पॉट आयडेंटिफाय करत आहे. आणि त्याच्या माध्यमातून जिथं काही रोगराई येऊ नये त्याची काळजी घेतली जाते. आणि त्यासोबत उद्या ग्रामीण भागातील सर्व शाळा, विशेषतः ज्या 5 तालुक्यातील त्या बंद राहणार आहेत. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची. आमचे सर्व व्हिडिओज आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर हे सुद्धा फील्डवर आहेत की काही जर नुकसान होईल शाळेचं असेल, अंगणवाड्यांचं असेल तर ते त्वरित आपल्याला रिपोर्ट करतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि आपले ग्रामसेवक असतील, सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की एकतर शेती असेल, शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावं. आणि जरी काय झालं तरी फर्स्ट रिस्पॉन्डंट इथं ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधावा आणि खबरदारीची काळजी घ्यावी. इरिगेशन डिपार्टमेंट. आपण जर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये बघितलं तर आपला जो धरणसाठा यंदा जो आहे ते 22% आसपास आहे. तोच ह्या वर्षी मागच्या वर्षी 68% आसपास होता. त्यामुळे जे धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाला ते आपल्याकडे चांगल्या प्रकारे फ्लड ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी पॉकेट्स आहेत. त्यामुळे आपण मेजरली जो काही फ्लड असेल तो आपण ॲब्सॉर्ब करूया धरणामध्ये, जेणेकरून धरण साठे पण आपले वाढतील. आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे फ्लडच्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्याचा हातभार लागणार आहे. जर याच्यामध्ये आमच्या वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेनुसार आम्ही आता उद्याची जी कामगिरी म्हटली आहे त्र्यंबक एरियामध्ये इगतपुरी आणि पेठ, आपण जे म्हणतो इगतपुरी आहे किंवा तिथे 5 तालुक्यांना ते आपण करत आहे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. आणि प्रत्येक पूर्ण जी टीम आहे, धरण प्रमुख असतील, त्यांना आपण धरण क्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना कशा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. PW नाही, असं धरणफुटी आपण जे म्हणतो नाही, इसको ढगफुटी जो आपण म्हणतो ना, नाही असं नाही की कधी, म्हणजे हिमालय वगैरेमध्ये वेळोवेळी होत असतो. आणि पश्चिम घाटामध्ये पण आज से काही वर्षपूर्वी ज्यावेळी मी पुणेमध्ये होतो तो रायगड जिल्हा आणि भोर तालुक्याच्या बॉर्डरवर हे झाला होता. म्हणजे ते नियर क्लाउड बस्ट ते म्हणत होते, बिकॉज 250 mm पाऊस अबाउट 1 तासाच्या आतमध्ये पडला होता नाशिक जिल्ह्यामध्ये. माझ्या माहितीनुसार आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अंदाज व्यक्त केलाय तो 300 मिलीमीटरचा केला. ते क्लाउड बस्टचा जो डेफिनेशन असतो ते 300 मिलीमीटरचा असतो. सरांनी जो सांगितलं क्लाउड बस्ट होण्याची शक्यता आहे. आणि सरांचा जो अंदाज जो सरांनी व्यक्त केलाय ते हवामान खात्याचा जो अंदाज प्राप्त आहे त्याच्यासोबत आपला SDRF NDRFचे जो विभिन्न क्लायमेट मॉडेलिंग असतो, वेदर मॉडेलिंग, त्याच्या अनुषंगाने आहे. ते बेसिकली प्रेशर ड्रॉप किती होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने असतो. तर त्या गोष्टीच्या तुम्हाला एक्झॅक्ट एपिसेंटर जो आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत समजेल. परंतु आपल्याकडे म्हणजे शक्यता आहे, म्हणजे
ती आपण पूर्ण तयारी 5 तालुक्यात करतोय, जो आउटलाईंग एरिया पण असणार आहे. बिकॉज क्लाउड बस पूर्ण क्षेत्रात नसतोय, ते अबाउट 10 से 15 स्क्वेअर किलोमीटर 20 स्क्वेअर किलोमीटर या एरिया मॅक्सिमम असतो त्याच्या, आणि त्याची भरपूर टेक्निकल स्टडीज ऑलरेडी आहे त्या अनुषंगाने. परंतु आपण तयारी यामुळे करतोय क्योंकि ते अगर एपिसेंटर नसेल तरी त्यांच्या आउटलाईंग एरियाजमध्ये जोरात पाऊस पडतो. ते 300 mm पडलं नसेल तरी अबाउट 60, 70, 80, 90 एवढे mm पडतो. दुसरं आहे की त्यामुळे जो येणारे पाणी आहे ते कुठे ना कुठे येऊन ते शिरतो. तर या अनुषंगाने आपण पूर्ण क्षेत्राने एपिसेंटर शिफ्ट होण्याची शक्यता असतो. तो या एपिसेंटर शिफ्ट होत असल्यामुळे जो पूर्ण रिजन ऑफ कन्सर्न आहे त्या पूर्ण रिजनवर आपण लक्ष देतोय. सो दॅट असं नाही होणार पाहिजे की आपण इगतपुरी पुरता तयारी केला या त्र्यंबक पुरता तयारी केला आणि ते एपिसेंटर शिफ्ट झाला लेट्स से पेटला. तो आपण इसले इगतपुरीला सेंटर मानून दोनों तालुक्या आजूबाजूच्या घेतोय आणि समोरच्या पण नाशिक तालुका घेतोय आणि दिंडोरी पण घेतोय. आजवर किती हायेस्ट असा रेनफॉल झालेला आहे काय? ते डेटा मी आपल्याला अधिकृतपणे काढून आपल्याला उपलब्ध करतो. तर मागच्या वेळेस रात्री असा अचानक कोटी सदृश्य पाऊस झाला होता आणि त्यामुळे गंगापूर धरणातले दरवाजे अचानक उघडावले आणि त्यामुळे नाशिक शहरात पूर आला होता. पूर्ण नाशिक शहरात पाणी दिसतं. तर असं जर एपिसेंटर उद्या धरण पांडव क्षेत्रात आलं, जसं गंगापूरमध्ये असेल, दारणामध्ये असेल, तर मला आपल्याकडे ना हे फ्लड कंट्रोलची एक पूर्ण मेकॅनिझम आहे की किती स्पीडमध्ये पाणी येतो आणि किती स्पीडमध्ये त्याचे गेट ऑपरेशन शेड्युलिंग असतो. तो गेट ऑपरेशन शेड्युलिंग जो म्हणजे आता बऱ्यापैकी बिकॉज आता स्टेट आपल्याकडे टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात इरिगेशन डिपार्टमेंटने घेतलेला आहे. तो आता बऱ्यापैकी ते व्यवस्थित मॉनिटर होतो. स्काडा आणि सेंट्रल वॉटर कमिशन, गोदावरी इंटरस्टेट नदी असल्यामुळे CWCची पण मॉनिटरिंग असते. तो CWCचे मॉनिटरिंग आणि त्याच्यामध्ये कुठल्याही मॉडेलमध्ये असं दिसत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.